दिवाळीत घरात निस्तीच जत्रा राहायची. कनेरनं सुभाबाई, कविता, रूपा, राणी, अमोल ही पोरं घेऊन यायची. कधी-कधी तानाजीराव पण यायचे. तर पेनूरवरनं अनुराधा यायची. 2 पोरं, अमोल थोरला, अतुल धाकटा. तिच्यासोबत मात्र तिचा नवरा यायचा नाही. ती माणसं लय मानाची आणि अनुचं आणि माझं लय पटायचं बी नाही. तिला थोरल्याचा कड यायचा. पण थोरल्या भावाचं बायको पुढं चालायचं नाही. त्यामुळं ती आमच्यात मिसळायची. माझं लय जमायचं ते धाकट्या बहिणीबरोबर. तिचा पण माझ्यावर लय जीव. घासातला घास काढून ठेवायची. ती मात्र कुणी नाही येऊ यायची. तिला 3 मुलं. थोरला स्वप्नील, 2 नंबर मुलगी कोमल आणि धाकटा संदीप. आमच्या पोरांच्यात यांचं चांगलं जमायचं. दिवाळी 10-15 पिलावळ आणि मोठी 7-8 जण घर भरून व्हायला आलेगत वाटायचं. अशी पारंपरिक दिवाळी साजरी व्हायची. त्या आनंदाला कशाचीच बरोबरी होणार नाही. स्वातीला कामाचा लय तारास पाडायचा. ती माझ्यापाशी कुरकुर करत असायची. सकाळी सगळ्याच्या आधी उठून कामाला लागायची. दुपारी मिळाला तर तासभर आराम मिळायचा, नाहीतर रात्री 10-11 वाजेपर्यंत कामाचा राडा उपसायला लागायचा. चिडायची, त्रासिक मुद्रा दिसायची, पण करणार काय? सुनीवर हक्क चालवायला सवितावर चालायचा. त्यांना कामाला मदतीला लावायचो. सगळ्या गल्लीत आमच्यातली दिवाळी उठून दिसायची. एक तर आमच्यात लाईट नसायची. दिव्याच्या उजेडात सगळा कार्यक्रम चालायचा. भलं मोठंसं अंगण असायचं. तिथं दरवाज्याच्या वर दिवाळी तर नागदिवा असायचा, तर इकडं तुळशीजवळ पणती असायची. न्हाणीजवळ एक पणती असायची. अंगणातच घराजवळ एक बांबू करून त्याला घरीच बनवलेला काठ्याचा आकाशकंदील. त्यामुळे इतकं मस्त मंगलदायी वातावरण असं की विचारता सोय नाही. आणि त्यात घरात इतके माणसं. आई दादा बावरून जायची. त्यांच्या आनंदाला पारावर नसायचा. आजूबाजूची आणि आईच्या मैत्रिणी सारख्या आईला म्हणायच्या, चिंगा आता कसं वाटते? आमची आठवण होती का? पोराबाळात दंग झाली निसती. घराचं झालंय गोकुळ. भरत्यानं सगळं मनासारखं घडवून आणलं म्हणायचं. तुझी लई इच्छा होती नवं का सगळ्यांनी एकत्र दिवाळी करायची? झाली का मनोकामना पूर्ण? नशिबवान नाहीच बाया, असं सोन्यासारखं पोरग आहे तुला. नाही तर आमची आहे ती. त्यांना न सण ना वार, रात दिस पिऊन भांडणं निसते. जीव नकोसं झालाय. तुझं बरं आहे, आम्हाला तुझा हेवाच वाटतो बघ. तुझ्या नशिबात पोराबाळाचं सुख आहे. उशिरा का होईना सुखाचा दिसलं बाया तुला. अशा गप्पा अंगणात चालायच्या. घरात मी असायचो. असं ऐकल्यावर आईला लय बरं वाटायचं. बाहेरनं गप्पा मारून आत आल्यावर तिने सांजाला मला चुलासमोर बसवून मीठ मिरच्यानी कित्येक वेळेला माझी नजर आईने काढलेली मला आठवती. भरल्या डोळ्यांनी तिचे आशीर्वाद आजही आठवतात. आयुष्यात माझी हीच खरी कमाई असं मला वाटतं. कुणी पैसा, कुणी जमीन जुमला, शेती बी कमवतं. पण मूळ कमाई आशीर्वादाची. ती बऱ्याच जणांना कमवता येत नाही. त्याची उणीव म्हातारपणी जाणवती. आज वयाच्या 47व्या वर्षी उमगतंय की मी काय कमवलंय आणि त्याचा काय फायदा आहे. आज मला जरासुद्धा खंत नाही वाटत की मी कोणासाठी काय करायचं राहिलंय म्हणून, कारण माझ्या ऐपतीप्रमाणे आणि कौतीनुसार करता येईल तेवढी जवळजवळ सगळ्यांसाठी काय ना काय फुल ना फुलाची पाकळी मदत केली आणि करतोय. दिवाळीत बहिणींना साड्या, आईदादांना कपडे, बायको मुलांना तर अगोदरच कपडे घेतलेले असायचे. मी स्वतः जुन्या कपड्यावर दिवाळी करतो, पण होता होईल तो सगळ्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो. त्यामुळं घरातलं वातावरण हसरं ठेवण्याचा प्रयत्न असतो आणि ते राहतं बी. एक अदृश्य ऊर्जा मिळते आणि झपाटल्यासारखा कामाला लागतो. कधी आजारी पडत नाही. गिऱ्हाईकाची कमतरता भासत नाही. पोटाला लागतं तेवढं मिळतंच. कधी कमी कधी जास्त हे तर चालायचं. त्याचा एवढा विचार मी कधीच करत नाही. आपण फक्त कर्म करायचं. असं सगळं व्यवस्थित चाललेलं असताना एक अनाहत घटना घडली. त्याचं झालं काय, यावर्षी पंढरपुरात धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली. त्यात स्वातीला लय काम पडलं. ती थोडी नाराज दिसली. म्हणून मीच मनातल्या मनात असा विचार केला की आपल्या बहिणींना जसं माहेरी यावं वाटतंय तसं आपल्या बायकोला सुद्धा माहेरच्या सुखाला का वंचित करावं आणि ते दुःख आपल्या माथी नको. म्हणून पंढरपूरचा कार्यक्रम सर्व आटपून परत जाताना स्वातीला मुलांसकट तिच्या माहेरी फलटणला घेऊन आलो. तिथं मी एक रात्र मुक्काम केला. स्वातीला म्हणलं राहा 8-15 दिवस. आता मला सांगा,
माहेरी राहायचं म्हणल्यावर कुठली सासूरवाशी नको म्हणल. स्वातीच्या चेहऱ्यावर आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. त्यांना तिथंच सोडलं, पुण्याला आलो. 8 दिवसांनी सोमवारी फलटणला एक चक्कर मारली आणि पुढच्या सोमवारी न्यायला येतो असं सांगून मी परत पुण्याला निघून आलो. मी इकडं आल्यानंतर 1-2 दिवसांनी तिन्ही सांजेच्या येळेला फलटणला त्यांच्या अंगणात सगळेजण गप्पा मारत बसले होते. अवतीभोवतीनं मुलं खेळत होती. अंगणाला दोरांड्याचं कंपाऊंड केलेलं. त्या कंपाऊंडजवळच तायडी म्हणजे दीप्ती, जी नुकतीच पाऊल पाऊल टाकत आलेली, रांगत होती. त्या दोराड्यात न जाणो तायडीच्या पायाला काय चावलं काय माहिती. ती लहान असल्यामुळे तिला सांगता येत नव्हतं, फक्त रडत होती. घरच्यांना वाटलं पायात खडं रुतलं असेल, त्यामुळे त्यांनी केलं दुर्लक्ष. ती रात्र कशी तरी गेली. दुसऱ्या दिवशी दुपारपासून तिला त्रास वाढायला लागला. ज्या जागेवर चावलं होतं तिथं काळं निळं होऊन सूज आली. तिला ताप चढायला लागला. सुरुवातीपासूनच घरात उलट्या, जुलाब, सर्दी, खोकला, ताप अशा प्राथमिक आजारावरच्या औषधाच्या बाटल्या संग्रही ठेवायला लागत. त्या तशाच होत्या. त्यातलं तापाचं औषध पाजून प्रयत्न करून पाहिला होता आणि जिथं सूज आली तिथं एक येडेपणा केला. तो म्हणजे त्यांनी तिथं गुलबक्षीच्या झाडाची पानं आणि खोबरेल तेल लावलं. गरम करून ती पान त्या जागेवर लावलं, वरनं कापड बांधलं. वर्षाची आतली लहान मुलाची कोवळी कातडी भाजली ती जागा. बाळ मस रडतंय, पण तिच्या मूळ दुखण्याकडे दुर्लक्ष झालं. जो कीटक चावला त्याचं विष शरीरात भिनलं. त्या भाजलेल्या जागेवर झालं शेपटी आणि प्रमाणापेक्षा जास्त पाय सुजला. मग पळापळ चालली. कुणाला काय सुचना. कोणता डॉक्टर काय सांगायचा, दुसरा डॉक्टर इंग्लज सांगायचा. मग मात्र सगळी लय घाबरली आणि सरती शेवटी शुक्रवारी दुपारी मला फोन आला का तायडी जास्त आजारी आहे, तुम्ही ताबडतोब फलटणला निघून या म्हणून. मग मला कुठला दम निघतोय. जसा फोन मला मिळाला तसं लगोलग निघालो. मुली म्हणजे माझा जीव का प्राण. त्यामुळे कधी एकदा घरी जातोय असं झालेलं. दिवे लागण्याच्या टायमाला आजूबाजूला घराघरात दिवाबत्ती, तर काही घरातनं शुभंकरोतीचे सूर कानावर येत होते. अशा टायमाला फलटणला सासूरवाडी गाठली. सगळी परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी बघितली. मला तर त्यातलं काय कळतंय. तरी लय कळतायचा आव्हानला. घरच्यांवर जाळ काढला. तुमचं लक्ष कुठं होतं, साधी मुलं नीट सांभाळता नाही येत का, इतकी माणसं काय कामाची, रागच काढला. सगळीजणं चिडीत चूप बसली. पोरांना जवळ घेतलं. तायडीच्या डोक्यावरनं मायेने हात फिरवला. आणलेला खाऊ सगळ्या पोरांना दिला. मी तिथं गेल्यामुळं सगळ्यांचा जीव भांड्यात पाडला. मुलांच्या चेहऱ्यावर हे आनंदी छटा आल्या. मुलांना स्वातीला मेव्हणीला घेऊन फलटणच्या बागेत फिरायला नेलं. तिथं भेळ आईस्क्रीम खायला घातलं. त्यामुळं झालं काय का मरगळीचं वातावरण जाऊन उत्साही वातावरण निर्माण झालं. दुसऱ्या दिवशीची चांगल्या डॉक्टरची वेळ मागून घेतली आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टराला दाखवायचं ठरलं. या सगळ्या गडबडीत एक घटना सांगायची राहून गेली बघा. सुभाच्या मुली कविता आणि सविता यांचं लग्न जमलं. सुपारी फुटली. सविताला पिलीवच्या सदाशिव देवकर या होतकरू तरुणाला द्यायचं ठरलं. तसं जुनं नातं त्यांचं. सविताच्या चुलत आत्याच्या घरातलं पाहुणं आणि कविताला चाकाटीच्या ननवरे घराण्यात ज्ञानदेवाला नवरदेव केलं. ते सुद्धा चाकोऱ्याच्या कविताच्या आत्याच्या घराण्याशी संबंधित पाहुणं. अचानक लग्न जमली आणि तुळशीच्या लग्नानंतर नाही उन्हाळ्यात वैशाखात करायचं ठरलं होतं. 2 बाच्यांची लग्न जमली, तो आनंद वेगळाच. पंढरपुरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं आणि याच टायमाला उन्हाळ्याच्या सुट्टीला स्वाती मुलांना घेऊन फलटणला आलेली. त्या अगोदर सविताला आणि कविताला पुण्याला जेवण घालण्याकरता बोलवलेलं. त्यांना त्यांच्या मनाजोगत्या साड्या घेतल्या, पुण्यात फिरवलं, 4 दिवस खाऊ पिऊ घातलं, घरपोच केलं. ऐनभर उन्हाळ्याचे दिवस आणि या उन्हाळ्याच्या दिवसात लाईटचं काय खरं नसतं. कधी असायची कधी नसायची. अशीच 3 सांजाला उकाडा फार होता म्हणून सासूबाई मुलांना दारात मोठं झाड होतं तिथं खेळवत बसलेल्या. कडूसं पडलेलं. या गोंधळात तायडीच्या पायाला काहीतरी चावून गेलं. तिला तरी काय सांगता येतं आहे का. त्यामुळं तिकडं झालं दुर्लक्ष. त्या रात्री ताप आला. औषध दिलं का तेवढ्यापुरतं बरं वाटायचं आणि आली पायाला सूज. त्यांना वाटलं बँड आलं म्हणून गुलबक्षीचं पान तेल लावून गरम करून बांधलं. दुःख चिघळलं, जास्त झालं. घरातली सगळी घाबरली आणि मला फोन करून बोलवून घेतलं. फलटणमध्ये कोकळीला जाण्याच्या रस्त्याच्या चौकात गांधी हॉस्पिटलजवळ एक नावाजलेला मोठा दवाखाना आहे. आता त्या दवाखान्यात मुख्य डॉक्टरची अपॉइंटमेंट दुसऱ्या दिवशी सकाळी मिळाली म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वाती आणि सासूबाई ताईला घेतलं.
दवाखान्यात दाखवायला गेलो. 10 म्हणता 11 वाजता डॉक्टर आले. ठरल्या वेळेप्रमाणे आम्हाला आत बोलवलं, ताईला तपासलं आणि ऑपरेशनचा सल्ला दिला. लवकरात लवकर ऑपरेशन केलं तर बरं, नाही तर पायाला गँग्रीन झालं तर पाय कापावं लागेल असं म्हणले. ऑपरेशनचा खर्च साधारण 40-50 हजार होईल असं 1999 साली सांगितलं. त्यावेळी माझ्याकडे नव्हते ₹1000. घरातली सगळी घाबरली. अचानक असं काय होईल असं कोणाला वाटलंच नव्हतं ना. मी शांतपणे 5 मिनटं विचार केला आणि डॉक्टरला विचार करायला 2-3 तास वेळ मागितला. तिथनं बाहेर पडलो. सगळ्यांना घेऊन तडक सासरवाडीला घरी आलो. घरी बसून सगळ्यांनी शांतपणे विचारविमर्श केला आणि एक मार्ग काढला. दुपारपर्यंत पुण्याला जायचं आणि आमचे लहान मुलांचे फॅमिली डॉक्टर पोटे यांच्याकडं दाखवायचं. सकाळी 12ची वेळ झालेली. स्वयंपाक झाला होता. जेवण केलं. संगट मेहुणी अनुराधाला मदतीला घेतलं आणि 1:30ची पुणे गाडी पकडली. सासरवाडीच्यांना समजून सांगितलं होतंच. 4-4:30 वाजता हडपसरला उतरलो. हॉटेलात चहापाणी घेतलं, मुलांना खायला घातलं आणि तसंच घरी न जाता पोटेंच्या दवाखान्यात घेऊन गेलो. तिथं नंबर लावला होता. अगोदर फोनवरनंच नंबर लावला होता. 6 वाजता डॉक्टर आले. पहिला नंबर आमचा. गेलो. डॉक्टरांकडं आहे ती सत्य परिस्थिती, काय झालं, कसं झालं, इत्थंभूत कथा सांगितली. माझी परिस्थिती त्यांना अगोदरपासूनच माहिती होती. त्यांनी पेशंटला तपासलं, एक इंजेक्शन दिलं, काही औषधं दिली. 2 दिवस वाट बघू असं म्हणले. 8 दिवसावर सविताचं लग्न आलेलं आणि इकडं असा घोळ चाललेला. काय करावं समजेना. आर्थिक स्थिती नाजूक. दुकानावर लक्ष लागेना. काम कमी, खर्च जास्त. पेशंट लहान मूल असल्यानं किरकिर करायचं, त्यामुळे स्वाती वैतागलेली. तरी बरं घरकामात मदतीला अनुला आणलं होतं. थोडंफार काम करायची, तेवढी मदत व्हायची. लहान लहान 3 मुलं सांभाळायची, म्हणजे फार कठीण काम हो. पण काय इलाज काय होता. 2, 3, 4 दिवस पोटे डॉक्टरांची औषध घेतली, पण गुण काही येईना. परिस्थिती जैशी थे. सविताचं लग्न 5-6 दिवसावर आलेलं. तिकडून सारखे फोन यायचे, 4-5 दिवस अगोदर लग्नाला यायचं म्हणून. पण इकडं काय चाललंय ते माझं मला माहिती. शेवटी पोटे डॉक्टरला भेटलो. त्यांनी पेशंटला तपासलं, फरक नव्हता. त्यांनी दिला ऑपरेशनचा सल्ला. मला चक्कर आली. आता अचानक पैसे आणायचे कुठनं. पण पोटे डॉक्टर खरंच देवमाणूस. माझी मनस्थिती त्यांच्या लक्षात आली. त्यांनी मला विचारलं, चेहरा का पडला. मी म्हणलं खर्चाच्या भीतीनं टारकलोय. ते गोड हसले. मला म्हणले, किती खर्च करू शकाल. मी म्हणलो, माझ्याजवळ रोख 1100 आहेत. बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं तर 4-5 हजार नक्की येतील. त्यापेक्षा काही जास्तीची मजल नाही. ते म्हणले, मोडायच्या भानगडीत पडू नका. गायकवाड डॉक्टरला मी फोन करतो. तुमच्याकडे जेवढे पैसे तेवढ्यात भागवायचं. असं म्हणून डॉक्टर गायकवाडांच्या दवाखान्यात जायला सांगितलं. तिथं गेलो तर ही गर्दी. बसलो नंबरला. तर 5च मिनिटात सिस्टरने आवाज दिला, भरत माने कोण आहेत, पेशंटला घेऊन त्वरित आत या. तसा लगबगीने आत गेलो. डॉक्टरनी पेशंट तपासलं, मग सांगितलं पायाचं ऑपरेशन करावं लागेल. गुरुवारी साधारण 4-5 वाजता ऑपरेशन करू. पण त्या दिवशी बाळाला दुपारनंतर पाणी आणि दूध न पाजता उपाशी ठेवा. गुरुवारी ऑपरेशन करू. मला पोटे डॉक्टरांनी फोनवर सविस्तर सगळं सांगितलंय. ₹1000 भरा, पावती घेऊन जावा, गुरुवारी 4 वाजता या. बरं असं म्हणून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आमच्या लक्षात आलं, गुरुवारी ऑपरेशन ठीक आहे, पण सविताचं लग्न शुक्रवारी आहे, ते कसं सापडायचं. विचार करून डोकं दुखायला लागलं. शेवटी माझ्याकडं गायकवाड डॉक्टरांचा फोन नंबर होता. फोन केला, अडचण सांगितली. त्यावर भेटायला हडपसरच्या दवाखान्यात यायला सांगितलं. तिथं गेल्यावर विचारांती ठरलं का गुरुवारी सायंकाळी ऑपरेशन करायचं. त्याच रात्री 12 वाजता पेशंटला सोडलं जाईल. तिथून रात्रीच फलटणला कसं तरी मिळेल त्या वाहनानं जायचं. फलटणकर सगळ्यांसाठी जीप करणार होते. त्या जीपनं कनेरला लग्नाला जायचं ठरलं. सविताच्या आईला, सुभाला या विचाराचं थोडंसं वाईट वाटलं. तसं तिच्या बोलण्यातनं जाणवलं पण त्याला काही इलाजच नव्हता. सुभासुद्धा स्पष्टपणे काय बोलू शकत नव्हती, कारण माझ्या जागी ती असती तर तिलासुद्धा तसंच करायला लागलं असतं. असो, शेवटी निर्णय वर्तीप्रमाणे ठरला. शेवटी एकदाची 29 एप्रिल 1998 गुरुवार दिवस उजाडला. फुरसुंगीचा बाजाराचा दिवस, त्यामुळे दुकानी काम असायचं. तिकडं मन ओढ घ्यायचं.
सकाळी यारवाळीच भाल्या पहाटे उठून आंघोळ चहा पाणी उरकून गावाच्या आधी दुकान उघडलं. सकाळी सकाळी नेहमीची गिऱ्हाईकं असायची. 7:30पर्यंत उमेश काळे पडळवरनं सायकलवरनं यायचा. मग आमचा कामाचा उरक चालायचा. दुपारी उमेशला लवकर सोडलं जेवायला. त्याचं झाल्यावर 2:30ला दुकान सोडलं. घरी जेवायला गेलो. आज बाजार तर करायचा नव्हता, कारण 2-3 दिवस लग्नासाठी जायचे. दुपारची जेवणं उरकली. जाण्यासाठी पिशव्या भरून तयारीत ठेवल्या. सौरभ भक्तीसह अनुला घरी ठेवलं आणि दीप्तीला घेऊन डॉक्टर गायकवाडाचा दवाखाना गाठला. भर उन्हाळ्याचे दिवस. तायडी स्वातीच्या अंगावर प्यायची. त्यावेळी तर दुपारनंतर दूध पाणी काही द्यायचं नाही असं डॉक्टरनी सांगितलं होतं. 3-3:30पर्यंत कसा तरी दम काढला, पण नंतर मात्र इतका त्रास द्यायला लागली म्हणता स्वाती तर रडायलाच लागली. तरी पण तसंच रस्त्यावरची वाहनं दाखव, पिपाणी वाजव असं करून वेळ घालवला. संध्याकाळी 6च्या वेळी पायाला भूल देण्याकरता पुण्यावरनं काल डॉक्टरीनबाई आलत्या. त्यांनी 15 मिनिटात पूर्ण पायच बधीर केला आणि 6:30 ते 7:30 1 तासाच्या परिश्रमातनं ऑपरेशन पूर्ण करून पायातनं पूर्ण घाण काढली. पूर्ण पाय पॅक बांधून बँडेज सकट क्वाटवर आणलं. सगळी घटना डॉक्टरांनी सांगितली. कसं व्यवस्थितपणे ऑपरेशन झालं, आता बिंदास राहा, काळजी करू नका. सगळी औषधं डॉक्टरांनी स्वतःच्या जवळची दिली. एवढ्या सगळ्या घटना घडल्या. त्याची फी फक्त 1100 रुपये घेतली. रात्री 10:30-11पर्यंत भूल उतरल, मग 11:30ला तुम्ही जाऊ शकता असं सांगितलं. नर्सला सगळं बजावून सांगितलं. स्वातीला तिथं थांबवलं. मी घरी आलो तर पोरांनी अनुला घाईला आणलेलं. पोरांनी सगळा राडाच घातला होता. मी घरी आल्यावर अनुनी सुस्कारा टाकला. मुलं गुपचूप कॉटवर उचलल्यागत बसून राहिली. मग सगळे आवरावर केली. 8:30ला बसस्टॉपवर आलो. दुकानात उमेशला सांगितलं 2-4 दिवस सांभाळ. काय होते ते पैसे घेतले. एका मित्राकडनं 500 उसने घेतले. 9:30पर्यंत दवाखान्यात आलो. 10:30ला तायडीची भूल उतरली. डॉक्टरनी तपासलं. 11:15ला डिस्चार्ज दिला. लगेच गाडी तळावा आलो. नशीब चांगलं, 12च्या दरम्यान एक टेम्पो आळंदीवरनं पंढरपूरला चाललेला. त्याला हात केला तसा थांबला. फलटणपर्यंत पाठीमागं हौदात 2-3 गाद्या होत्या, दिल्या टाकून. आम्हाला म्हणले निवांत बसा, घरापर्यंत तुम्हाला सोडतो. मग काय हसत खेळत प्रवास. रात्रीनंतर शुक्रवारी पहाटे 3च्या दरम्यान सासरवाडीत घराजवळ सोडलं. 300 दिले. गडी खुश. गेला भोंगा बळवत. पहाटे फलटणला पोचलो. टेम्पोवाला चांगला होता. त्यांनी कॉलनीमध्ये घरासमोर आम्हाला सोडलं. कसं तरी 2-3 तास आराम केला का लगेच उठा चहा पाणी आंघोळ उरकलं आणि तयारीत गाडीची वाट बघत बसलो. अक्काची कामाची घाई चाललेली. उरकाउरकी आवराआवरी तयारी चालली होती. काकांनी अगोदरच फलटणमध्ये गाडी ठरवलेली. सकाळी बरोबर 8च्या आसपास जीपगाडी हलवली. जाता जाता भाचीला 5 भांडी, बहीण मेवण्याला कपड्याचा आहेर घेतला. 1.5 तासात आम्ही कनेरीला मांडवदारी पोचलो. कनेरात राऊत वस्तीवर मोकळ्या अंगणात मांडव मारला होता. पश्चिमेकडून पूर्वेकडं तोंड करून बहुलं रचलेलं. घराचं तोंड उत्तरेकडं. पाठीमागं माळरान. मावळतीकडं शिखर शिंगणापूरचा डोंगर. उगवतीकडं गावस कनेरी सिद्धाचं भव्य मंदिर. तिथं जाणं येणं वर्दळ. आजूबाजूला बागायती, हिरवगार. तिथंच लोकांची लगबग चाललेली. 2 लग्न एकाच मांडवात. सविता माझी बाची, मुलीप्रमाणे सांभाळलेली. आज तिचं लग्न खरंच वाटत नव्हतं. 6 महिन्याची असल्यापासून आमचा लळा लागलेला. आईबापापेक्षा आमच्याकडं तिची वड. शोभाला दुसरी मुलगी झाली 1.25 वर्षात. 2 मुलींना सांभाळताना तारेवरची कसरत होऊ नये म्हणून आईचं कातडं गलबललं आणि थोरली सविता पंढरपूरला ठेवून घ्यायचं ठरलं. 1.5 वर्षाची सविता सगळ्या घराची आवडती बनली. तिच्याशिवाय घरात करमायचंच नाही. दिवसभर तिची बोबडी बोली, रांगणं, 10-5 पैसा खाऊ दिल्यावर बोळकं वासून हसणं, हे सगळं अंगवळणी पडलेलं. तिच्याशिवाय जसं आम्हाला करमत नव्हतं तसं आमच्याशिवाय तिला करमत नसायचं. तिच्या आईबापाला ती ओळखत नसायची. त्यांच्यापेक्षा आमच्या आईदादांची लय वड असायची. अशी ही कविता. पंढरपुरात 18-19 वर्षे सांभाळलेली. तिच्या लग्नाची तारीख बघता बघता उगवली आणि मनच भरून आलं. माझ्या मनात तिच्यासाठी बरंच काय करायची इच्छा होती, पण आर्थिक परिस्थितीमुळं काय मदत नाही करता आली. पण त्या गोष्टीची सल आज बी लागून राहिली. परिस्थितीपुढं माणूस किती हातबल होतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. विठ्ठलपंत देवकर, पिलीवचे माळकरी रहिवाशी.
2 मुलं मुली असा परिवार, खातं पितं घरानं. गावात घरी दुभती जनावरं. थोरला कामाधामात गुंतलेला, त्याचं लगीन झालेलं. त्याची सासरवाडी जवळच, पिंगळी. आता दुसऱ्या मुलाची म्हणजे सदाशिवच्या, त्याच्या लग्नासाठी मुली बघायच्या चाललेल्या. त्याच गावात सविताच्या चुलत आत्या राहायच्या. तिच्या मध्यस्थीनं सविताचं सदाशिवबरोबर लग्न जमवलं. 10,000 मानपानासकट लगीन करून द्यायचं ठरलं. सुभान बापूच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्याच आनंदाला द्विगुणित करणारी घटना अचानक घडली. तानाजीरावांची बहीण चाकूरच्या ननवरे घराण्यात दिली होती. त्यांच्याच भावकीत जवळच्या चाकाटी नावाच्या खेडेगावात तिथले दत्तात्रय ननवरे, बऱ्यापैकी घरानं, घरी बाग आहे ती. त्यांचा एक पोरगा चांगदेव, मुंबईला कामाला. त्याचं लग्न झालेलं, तर दुसरा ज्ञानदेव, गावात कामधंदा करून शेती करायचा. गोरा गोमटा, उंचा पुरा, तरतरीत नाकेडवाळा, चांगला देखना गडी. त्याला लग्नासाठी मुली बघत होती. म्हणून बोलता बोलता चाकूरच्या आत्यांनी सविताच्या बहिणीकरता, कविता जमवून आणलं. बहिणीचा शब्द, खातं पितं घरानं चालून आलेलं. म्हणून एका मांडवा दोन्ही लग्न करायचं ठरलेलं. थोरलीला जसं मानपान हुंडा दिला, अगदी तसाच मानपान हुंडा द्यायचं ठरलं आणि कनेरात दारात मांडव टाकून लग्न करायचं ठरलं. अशा रीतीनं दोन्ही लग्न ठरली आणि आजच्या मुहूर्तावर करायचं ठरलं. मी जायच्या आधी पुण्यातच सुभाकरता हिरवीगार साडी चोळी, बापूला कापडं शिवून घेतलेली, भाचीला 5 भांडी घेतलेली, अशा तयारीत आलो. लग्न दुपारची, त्यामुळं वराडाची धावपळ चाललेली. नवरदेव परण्याला निघालेला. भर उन्हाळ्याचा दिवस, उन्हाने नको नको केलेलं. अशा परिस्थितीत लग्नाची गडबड चालली. लग्न घटिका जवळ आली आणि अचानक असं ठरलं की थोरल्या मुलीच्या पाठीमागं थोरला मामा उभा करायचा आणि धाकट्या मुलीच्या मागं मला उभं करायचं. तसं सविताच्या मनात मीच तिच्या पाठीमागं उभं राहावं असं होतं. पण 4 मोठ्या लोकांनी जसं ठरवलं तसं करावं लागतंय. आपला काही इलाज नसतो त्याला. धावपळीत लग्न लागली. सगळा गाव झाडून लग्नाला आलेला. वस्तीवर माणसांची गर्दी झालेली. उभी राहायला जागा नाही. जशी लग्न लागली, सगळं देवकार्य बामणांनी करून घेतलं. आम्ही दोघा भावांनी भाचीचा पाय धुण्याचा कार्यक्रम राखला. घामाच्या धारा लागलेल्या. अहो, इतकं गरम व्हायचं म्हणता सांगता सोय नाही. सगळं कार्य पूर्ण झाल्यावर घरची माणसं पोरं बाळं घेतली. एक झाड गाठलं. निवांत बसलो झाडाखाली. अर्धा पाऊण तास गेल्यावर त्याच झाडाखाली जेवणाची सोय आम्हीच केली, कारण मांडवातली गर्दी हटता हटत नव्हती. सगळ्याला जाम भुका लागलेल्या. त्यामुळं बाकी कोणाची वाट न बघता मी स्वतः जाऊन जेवणाचं साहित्य, पाणी सगळं झाडाखाली जमवा केली. तिथंच सासूबाई, मेहुण्या, आई, दादा, बहिणी सगळीजण एकत्र वनभोजनाचा एकांतात स्वाद घेतला. निवांतपणे सगळ्यांनी मनसोक्त जेवणावर ताव मारला आणि मग बसली गप्पा मारत. मी इकडं पाहुण्या रावळ्यात फिरायला मोकळा झालो. बहिणी बाळांच्या भेटीगेटी, नवीन ओळखी, बोलणं बसणं करता करता दिवस उतरणीला लागला. मग लागलो हळूहळू परतीच्या मार्गाला. चला चला करता करता 5-6 वाजले निघायला. सविता आणि कविताचं लग्न व्यवस्थित पार पडलं. फक्त मला घरगुती अडचणीमुळं कनेरात राहायला जमलं नाही, कारण लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तायडीच्या पायाचं ड्रेसिंग करायला बोलवलं होतं. त्यामुळं लग्नाच्या दिवशी संध्याकाळी मुक्कामी फलटणला आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्या गाडीनं फुरसुंगी गाठली. येता येता ड्रेसिंग केलं. औषध गोळ्या घेतल्या, घरी आलो. 8च दिवसानंतर मेहुणीचं लग्न होतं. तिचं नाव रोहिणी. फलटणपासून 7-8 किलोमीटर अंतरावर तिरकवाडी नाव असलेलं एक खेडेगाव आहे. त्या गावात श्रीयुत पवार नावाचं कुटुंब. सदन शेतकरी, बागायतदार, 2-3 मुलं. थोरला आधीच लग्न झालेला. दुसरा दिलीप लग्नाला आलेला. पुण्यालाच दुसऱ्याच्या दुकानात निम्म्यानं धंदा करायचा. काळा सावळा, पण नाकी डोळी नीटच, उंचा पोरा, देखणाचा नवरदेव लग्नाचा आहे असं समजता सासरेबुवांनी दहीगावकडची एक नातलग तिरकटवाडीत दिलेली तिच्याकडनं नातं आलं, मुलगी दाखवायचा कार्यक्रम करून टाकला. आमची मेहुणीसुद्धा काळी सावळी, पण दिसायला देखणी. त्यामुळं नवरा नवरी एकमेकांना पटकन पसंत पडली. मध्यस्थीनं देणं घेणं मानपान ठरलं. लग्न जमलं. लग्नाची तिथी तारीखवार ठरला. तिरकवाडीत लग्न करायचं ठरवलं. अशा रीतीने रोहिणीचं लग्न जमलं. फलटणवरनं फुरसुंगीला आलो. 4-5 दिवसात मुराळके आला आणि स्वातीसह 3 मुलांना घेऊन फलटणला नेलं. त्याआधी डॉक्टरांची भेट घेऊन स्थिती सांगितली. त्यांनी सल्ला दिला की फलटणला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडनं दर दिवसा ड्रेसिंग करून घ्या. जखम मिळून आली आहे.
दिलेली औषधं वेळच्या वेळी पाजा, म्हणजे व्यवस्थित होईल. त्यामुळं तायडीचा प्रश्न मिटला. रोहिणीच्या लग्नाच्या आदल्या रात्री मी फलटणला जाणार होतो. दुकानदारी बघायची होती. या गोंधळात एक अडचण आली. रोहिणीला 7,000 रुपये हुंडा द्यायचं कबूल केलं, पण 2-3 दिवसावर लग्न आलं तरी पैसे काय जमेना. त्यामुळं 2-3 दिवस आधीच सासऱ्याचा मला फोन आला. त्याने अडचण सांगितली. काही करून कुठून पण येताना पैसे घेऊन या, नाही तर ऐन वक्ताला हसं होईन. आता मला तर काय करावं ते समजेना. तासभर विचार केला. 12 तारखेचा फंड होता. त्यातच 3% 5,000 घेतले. खेडेकर वकील म्हणून मित्र होता, त्याच्याकडनं 1,000 रुपये घेतले. आणखीन एक मित्र होता पुण्यातला, त्याच्याकडनं 1,000 रुपये घेतले. इतर खर्चा करता 4-5 दिवस दुकानात काम करून पैसे गोळा केलेच होते. सगळी व्यवस्थित तयारी केली. आहेर म्हणून वॉटर प्युरिफायर, लय भारी नाही पण साधासा घेतला. अशा रीतीने लग्नाच्या आदल्या रात्री फलटण गाठलं. लग्नाच्या दिवशी सकाळी येरवाळी सासूबाई उठल्या. पाणी गरम करून कोणी गरम पाण्याने, तर उन्हाळा असल्यामुळं काही जणांनी गार पाण्याने आंघोळी उरकल्या. पोराबाळाचं, बायाबापड्याचं नटणं, सवरणं, नाश्ता, चहापाणी हे सगळं करता करता सकाळ झाली. सासऱ्यांनी अगोदर घरातल्यासाठी एक टमटम ठरवली होती. परिस्थितीमुळं जसं जमन तसं वऱ्हाड येणार होतं, तरी पण लोकांचा खास पाठिंबा होता. सकाळी दिवस उगवल्यावर पटापटा तयारीला लागली. 8-8:30च्या टायमाला नवरी सकट घरची मंडळी टमटममध्ये कोंबली. काही जण मागणं जीप करून आली. कनेरवरनं 2 जीपा वऱ्हाड आलं. सकाळी 10:30च्या टायमाला हळदी लागल्या. मला पण 4 मेव्हण्याने पिवळा केला. नवरदेव परण्याला गेला तवर आहेर काढलं. मला पण मांडवात आहेर केला. नवरीला नटवलं. याडा वाकडा मीच मेकअप केला. जसा जमन तसा. त्यातच मेव्हणी खुश झाली. नवरदेव मांडवात आला. नवरीला नेलं. बघता बघता तांदूळ टाकलं. मांडव गर्दीने फोडला होता. उठून आलतं पब्लिक कोणाला माहिती. लग्न जोरात झालं. थोरली मेव्हणी, साडू कामात सगळी पुढं होती. आमची 3 पोरं, साडूची 2 पोरं नव्या कपड्यात इकडून तिकडं हुंदडत होती. शोभाची गाठ पडली. तिच्याशी 4 गोष्टी बोलायच्या होत्या, पण लग्नाच्या गडबडीत कुठलं जमायला हो. आई, दादा, शोभा, त्यांची मुलं बाळं, सविता, तिचा नवरा, स्वाती, आमची मुलं, या सगळ्यांना तिथंच पण जरा बाजूच्या रूममध्ये जेवायला बसवलं. मी स्वतः त्यांना काय हवं काय नको बघत होतो. लग्न लागली. जेवणं काही झालेली, काही चाललेली. मी, शोभा, आई, दादा, स्वाती सगळीजण तिथं जवळच्या घराच्या सावलीला बोलत बसलो. बारकी पोरं तिथं अंगणात खेळत होती. खेळता खेळता भक्ती अचानक पाय घसरून पडली आणि एका डोळ्याच्या थोडं वर दगड लागला. चांगलीच खोक पडली. रक्ताने चेहरा माखला. माझ्या तर रक्ताचं पाणी पाणी झालं. काय चाललंय कळतच नव्हतं. स्वाती तर हातपाय गाळून गप झाली. कोण काय म्हणतंय, काय करतंय कळत नव्हतं. तात्पुरता इलाज तिथं करून लवकरात लवकर वऱ्हाड परत फिरलं. लग्नाचं सगळं व्यवस्थित पार पडलं होतं. जायचीच तयारी चालली होती. सामानाची आवरावर चालली होती. तेवढ्यात ही घटना घडली. त्यामुळे लग्नाच्या आनंदावर विरजण पडलं. आता हे काय कोणाच्या हातात नव्हतं, पण घडलं. पटापटा आवरतं घेतलं. लवकरात लवकर फलटण गाठलं. जवळच्या चांगल्या डॉक्टरची भेट घेतली. ड्रेसिंग केलं. औषध गोळ्या घेतल्या. काय काळजी करण्याची गरज नाही. जखम छोटीच आहे, फक्त खोलवर आहे, त्यामुळं रक्त फार गेलं आहे. औषध गोळ्याने लवकर भरून येईन असं डॉक्टर म्हणले. मग जीवात जीव आला. तेवढा दिवस आणि दुसरा दिवस तिथंच राहिला. तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर स्टँड गाठला. फुरसुंगी गाठली, कारण दुकान वाट बघत होतं. फलटणवरनं फुरसुंगीला आलो. जराशी देण्या घेण्यातनं असा सावरतोय तोच एक अडचण समोर आली. ज्या चाळीत आम्ही राहिला होतो त्या चाळीची मालकीन पारूबाई धनगरीन, तिने ती चाळ गावातल्याच माऊली भाडळे यांना विकली. त्यांच्याशी आमचं पटलं, पण कालांतराने त्यांनीसुद्धा विकायला काढली. त्यामुळं रूम खाली करायला सांगितली. आता दुसरीकडं रूम शोधणं आलं. गावात बऱ्याच ठिकाणी बघितलं, पण मनासारखे रूम मिळाना. त्यामुळं फार वैतागून गेलो होतो. तेवढ्यात समजलं की खंडोबाच्या माळाला एक डब्बल रूम खाली आहे. म्हणून बघायला गेलो तर पूर्वाभिमुख 2 डबल रूम होत्या. त्यातल्या उत्तरेच्या बाजूच्या रूममध्ये मालक स्वतः राहत होते आणि दक्षिणेकडची रूम भाड्यानं द्यायची होती. बाजीराव कदम नावाचे ते गृहस्थ. मूळचे सातारा जिल्ह्यातले, कोरेगाव रहिमतपूरजवळ सुलीचे, पण पूर्वी मिलिटरीतनं रिटायरमेंट घेऊन पुण्यात किर्लोस्करला कामाला लागलेले. जवळच फुरसुंगीत काही दिवस भाडोत्री राहून गुंठाभर जागा घेतली आणि पत्र्याच्या 2 डबल रूम बांधल्या. माणूस देवासारखा, पण त्याची बायको कदमीनबाई फार कजाक वृत्तीची बाई. 3 मुली, 1 मुलगा.
2 मुलींची लग्न झालेली, तर धाकटी मुलगी सारिका आणि मुलगा शशिकांत यांच्या सकट तिथं राहायची. तिच्या स्वभावामुळं तिथं भाडेकरू टिकत नव्हता. मला आजूबाजूच्या काही जणांनी त्याबद्दल सांगितलं, पण मला जागा आडबाजूला चांगली वाटली. कोणाचा त्रास नाही, दारात नळ, संडास, लाईट, पाणी, सगळ्या सुविधा व्यवस्थित. फक्त शाळा थोडी लांब होती, त्यामुळं मुलांना त्रास होणार होता. आता एवढं तेवढं चालणारच की. ₹300 भाडं, ₹600 डिपॉझिट आणि लाईट बिल दोघात. या बोलीवर रूम ताब्यात घेतली. तिथं जाऊन साफसफाई केली. मी आणि स्वातीनं दोन्ही रूमला कलर दिला, फरशा धुतल्या. सगळं व्यवस्थित झाल्यावर एक दिवशी शेजारच्या बाबा निंबाळकरांच्या टेम्पोत सगळं सामान भरलं आणि खंडोबाच्या माळावर कदमांच्या इथं रूम शिफ्ट केली. सगळं सामान व्यवस्थित लावलं. आयुष्यात पहिल्यांदा एवढी मोठी रूम मिळालेली. मनाजोगती भरपूर जागा. स्वातीच्या तर आनंदालाच पारावर राहिला नाही. तिची लय इच्छा होती चांगली डबल रूम असावी, स्वतःचा संडास असावा. कारण इकडं ती सोय नव्हती ना. सगळं सामान मनाजोगतं लावलं, लाईट फिटिंग केली आणि एका चांगल्या मुहूर्तावर नवीन घरात राहायला गेलो. श्रोते हो, आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरीवर. पण तत्पूर्वी आजचा प्रश्न: लेखक कोणाच्या रूममध्ये राहायला गेले? लेखकाने जे नवीन घर भाड्याने घेतलं, त्या भाड्याच्या घराचे मालक कोण? त्यांचं नाव काय? प्रश्न नीट ऐका. लेखकाने आत्ताची राहती रूम सोडल्यानंतर ज्या भाड्याने 2 रूम घेतल्या, त्या घराच्या मालकांचं नाव आणि आडनाव काय? प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये पटकन लिहून कळवा. माने सर उत्तरं लिहून घेत आहेत. कादंबरी संपल्यानंतर 2 दिवसांनी रिझल्ट जाहीर करण्यात येईल आणि लॉटरीनुसार काढलेल्या पहिल्या 10 विजेत्यांना भरतायन या कादंबरीची प्रत घरपोच मोफत मिळेल. भेटूयात उद्या. नमस्कार.